गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळ नाहीत, आता 9 वाजल्या. सकाळची वेळ संपून गेलेली आहे. कुत्र्यांचं चाललंय भात खायचं. उठलं की त्यांना भात ठेवला. कुत्रं चप्पल तोडते, त्यांचा दासा असा करते. तुला दिसा ना होय पुढं होय रे. त्यांना पातेलीच बाहेर मांडलंय, कोणी या खा. त्यांना माहीत झालंय. खाते ती की. अण्णा उठ की, दूध घाला नाही जायचं. उठ मग पडदिशीने चल. याचा दूध घालून गाडी चार्जिंगला लाव. सकाळी दिलता, आता काय माहित प्यायचं आहे का. चपात्या लाटायच्यात आमच्या. कणिक मळली आणि स्कूटी का का 10-11 वाजून माघार यायची. मग ही तुम्हाला शाळेत जायला तेच की 10-11 वाजता माघार यायचं. दूध त्या कळशीत ओतलं या. दूध वाटायचं राहिलंय अजून. मग धर पप्पांना थोडा चहा निघून द्या. झाडाच्या माळ्यात जायचंय त्यांना. धर काम आहे बाबा, काय करतो 2-3 दिवस. आता धार काढून आणली, पण दूध वाटायचं राहिले का आता गाळणं गुतलं होतं. चला त्यांचं काय चाललंय बघूया. भाजी तर झाली मस्तपैकी, मटकीची केली आहे. मोड आलेली मटकी भिजवली होती छान अशी, अजून ठेवली शिल्लक. असं मोड आल्या तर पण म्हणलं आणि एक भाजी होईल, कारण का अख्खीच घातली होती सगळी. डबल सारखी भिजाय घालून हे करायण्यापेक्षा म्हणलं तो त्या कळशीत आहे न्यायचा पळ. बादलीतलं दूध आपल्याला घरी ठेवलंय, गाळायचंय. ती गाळणी नव्हती म्हणून तसं ठेवलंय. म्हणलं आता किटली काय झाली बारकी हाय, किती किटलीत बसलं नव्हतं म्हणून ती कळशी काढली होती. सध्या आता वाटायचं कळशीत. चाललंय की कुत्रे असे बसले ते. अण्णा दूध घालून जाऊन आला. आला इथलं झाडून काढलं होतं छान. काल सगळं इकडं पाणी दिलं भिजावलं, तेव्हा थोडी हिरवी झाडं झाली. नाही तर ही सुकली होती. लय पाला पडायचा बंद झाला बघ का. आता आता सगळी नवीन पाली फुटायला लागली बघा. ह्याला तर मोहरच आलाय पार हो का. लयच अवघड झाले ह्या झाडांचं. काही सगळं झाडून काढलं होतं काल मी. आज काय पाला पडला नाही. ताजे एवढं झाडून काढलं इथलं आणि पलीकडचं. वातावरण मस्त झालं. ह्यांचं काय चाललंय बघूया. अरे हो, कपाळाची टिकली सोडली. टिकल्यांना तर कसला चिकटा राहिला नाही बाई, काय करू ना. थोडंसं असं पुसलं की सारं पडतंय. कपडे धुवायला आले मी आता. म्हटलं चला कपडे धुवात, केर भरून तर टाकला. आणि तिकडं कुत्री बांधली, कारण का कुत्री जर नाही ना बांधली तर रोज एकाचे भांडणच घरी बांधणार. धुणं घेऊन आली पण साबण राहिली घरात. सारखं इकडून तिकडं जाय हेडपाट मारत, इकडून तिकडे या. इतका जबर व्यायाम आहे का नाही रोजचा. इकडून इकडं चालत जा, इकडून इकडं चालत जा. ह्यांची मिठी. काय पाणी पाहिजे का तुला? थांब पाणी वत्ती, थांब वत्ती. टिकली लावते, साबण घेऊन जाते, तिला पाणी वत्ती. आवरलं माझा. मम्मीने पण तिकडे व्हिडिओ काढला धुणं धुताना. आजीचं काय चाललं दाखवते. आज स्वयंपाक झालाय अख्खा. स्वयंपाक झाला, आता एक चपाती राहिली. हो का. झाला स्वयंपाक, वाटलं पटापटा कवा तरी करायचंय असं म्हणलं. मम्मीचं चाललंय धुणं, माझ्या झाल्या चपात्या, मटकीची भाजी मस्तपैकी. आता तुम्हाला शाळेत जायचं. माझं आवरले सगळं. आवडलं ना. आणण्यातच राहिले. चाललंय आता झालं म्हणलं उरकायचं जायचं रानात. 2 दिवस झाले गावाला गेलेली, त्याच्यामुळे रानात काही गेली नाही. मग आता आज झाले रानात कवा जाईल. कसं असतं, रानात नाही गेले की करमत नाही. वाटतं कधी जाईल, सवय लागलेली असते ना. आणि मग ती येडा करायला गेल्यावर वाईच बरं वाटतं. कोणचं पीक कसलं आलंय, कोणचं पीक कसलं आलंय ते बरं वाटतं बघितल्यावर. 2 दिवसात वाटतं कितीक चांगलं आलं कितीक नाही.
जायचं आता रानात, कोथमीर काढायची हे काय न्यायला. बघू आता कसं काय होतंय, ती नाही नाहीच करतात, मग काय होतंय नेमकंच. बापूचं चाललंय नग मी नाही घालवा येणार. बघू आता काय व्हायचंय. त्याचं चाललंय मार्केटला न्यायचं, माझं चाललंय बाजारावर न्यायचं. आता काय होतंय रानात गेल्यावर निर्णय ती कळन, तुम्हाला दाखवेन मग काय चाललंय ती. चपात्या झाल्या. गेली मनीषाच्या इकडं राशीनला, आली फिरून 2 दिवस व्हायचा आराम करून. लय बी काम काम म्हणले कटाळा येऊन जातो. पाहिजे गेली जाऊन सगळ्याच्या गाठी घेऊन आले. आपलं बिनकाळजी महिन्यातनं एकदा गेलं जाऊन गाठी घेऊन आलं की झालं. पण वाईट त्या कोथमिरीसाठी माघारी आली, पण लय फिरायचं होतं, थांबली नाही कुठंच. लगेच आली 2 दिवसात. देवीचा कार्यक्रम होता, लय बघण्यासारखा होता. आणि इतका कार्यक्रम भारी झाला का नाही. इतकी जेवणाची त्याची सोय का नाही, लय राशीनला सोय जेवणाची ह्याची मस्तपैकी. मंडपन येईन दिल्यालं, जेवून खाऊन माणसाला लाडू बांधून. परत न वर हेलिकॉप्टर आलता विमानाने, हेलिकॉप्टरने परत न फुलं टाकली देवीच्या होमावर, देवीच्या शिखरावर. आणि आताच होतो, आरती चालली होती, आरती बघायला गावली. ती कळत चढावला देवीला, सोन्याचा मुखवटा केलता. लय भारी बघण्यासारखं. म्हणजे ती देवीच्या निमित्तानेच गेलती. म्हणजे मी देवीचा कार्यक्रम होता म्हणलं, हे 5-6 वर्षातनं 10 वर्षातनं कार्यक्रम येतो, ते जाऊन म्हणलं बघावा. तेव्हा नेलवाणी होती तेव्हा गेलती मी लग्नाच्या आधी, त्याच्यापासून नाहीच. त्या कार्यक्रमला जाताच येत नव्हतं. पहिले इष्ट्या नव्हत्या, वाहना नव्हत्या, जायची सोय नव्हती, जाणंच होत नव्हतं. कधी आली तरी जाणंच होत नव्हतं. हे काम 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 झालं. आता म्हणलं झालंय सगळं पद्धतशीर, त्याच्यामुळं जावा. बाय असू दे तर. हा बाय सगळ्यांना.